छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडवरील समाधी जी आहे ती लोकमान्य टिळकांनी शोधली असं सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच केलेलं आहे। या विषयावर बोलण्यासाठी माझ्या सोबत सध्या लोकमान्य टिळकांचे खापरपंतू कुणाल टिळक आहेत। कुणाल, तू हे वक्तव्य ऐकलं असेल, हे वक्तव्य ऐकल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय? नाही बघा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी हे नमूद करू इच्छितो की पूर्णपणे त्यांचं जे भाषण होतं त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय होतं या स्टेटमेंटबद्दल। छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडवरील समाधी जी आहे ती लोकमान्य टिळकांनी शोधली असं सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच केलेलं आहे। या विषयावर बोलण्यासाठी माझ्या सोबत सध्या लोकमान्य टिळकांचे खापरपंतू कुणाल टिळक आहेत। कुणाल, तू हे संपूर्ण वक्तव्य ऐकलं असेल, हे वक्तव्य ऐकल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय? नाही बघा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी हे नमूद करू इच्छितो की पूर्णपणे त्यांचं जे भाषण होतं त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय होतं या स्टेटमेंटबद्दलचं, त्याचा मागचा संदर्भ काय होता, कुठल्या विषयाबद्दल ते बोलत होते हे माहीत नाही आहे आपल्याला। म्हणजे मला तरी अजूनपर्यंत माहीत नाही आहे। त्यामुळे मी आदरणीय मोहनजी भागवत यांच्या स्टेटमेंटवर क्लॅरिफिकेशन देणं किंवा बाबा त्यांच्या ह्याच्यामध्ये डिस्कशन करणं त्या स्टेटमेंटबद्दल हे उचित राहणार नाही। त्यामुळे प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी म्हणेन की बाबा जे काय स्टेटमेंट केलं त्या संदर्भाबद्दल आपल्याला माहिती घ्यायला पाहिजे, कुठल्या कंटेक्स्टमध्ये बोलत होते हे माहिती घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। दुसऱ्या बाजूला ज्या दिवशीपासून हे वक्तव्य केलं आहे त्या दिवशीपासूनच या संपूर्ण गोष्टीचं एक वेगळं राजकारण सुरू झालं। या राजकारणाला आपण जर बघितलं तर युती असेल, आघाडी असेल, विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील, यांच्या दोघांकडनंही वाद प्रतिवाद सुरू झालेले आहेत। या खरंच हा वादाचा विषय होऊ शकतो का? याच्यावर जे राजकारण चालले त्याच्याकडे तू कसं बघ? तुम्ही तसा प्रश्न विचारला त्याचंच उत्तर आहे असं मला वाटतं। कारण काय, हा राजकारणाचा विषयच नाही होऊ शकत। महात्मा फुलेंनी असू दे किंवा लोकमान्य टिळकांनी असू दे, जो आता ऑनलाईन वाद चालू आहे किंवा कोणी शोधली, ह्याच्यामध्ये असं कोणी म्हटलं नाही का बाबा लोकमान्य टिळकांनी शोधली। मी पहिल्यांदा पण 2 वर्षापूर्वी जेव्हा वाद आला होता तेव्हा पण म्हटलं होतं की बाबा लोकमान्य टिळकांनी समाधी शोधली असं कोणीही म्हणत नाही। आम्ही पण स्वतः कधी ते डिक्लेअर असं स्टेटमेंट करत नाही। लोकमान्य टिळकांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी रायगडावर पहिला शिवजयंती उत्सव कसा घडून आणता येईल त्याच्यामध्ये जे काय ब्रिटिश सरकारचे जे काय त्यावेळेचे गव्हर्नर होते, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे, त्यांच्याबरोबर लायझनिंग कसं करता येईल, त्यानंतर त्यांच्याकडनं परमिशन घेऊन तो उत्सव साजरा केला, ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक पैसा फंड चालू केला। त्या फंडचा दर महिन्याला केसरी मराठा न्यूजपेपरमध्ये त्याचा तपशील येत होता, पूर्ण अकाउंट्स येत असत। ह्याचा संपूर्ण पुढाकार लोकमान्य टिळकांनी घेतला। महात्मा फुलेंचंही काम छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं खूप मोठं काम आहे। त्यांनी स्वतः त्यावेळेला खूप मोहिमा रायगडावर केल्या। त्यांचं जे काय पोवाडा आहे तो पण खूप चांगला प्रचलित आहे, चांगल्या प्रकारे त्याला त्यावेळेलाही प्रतिसाद मिळाला होता, अजूनही ह्या काळातही मिळतो। त्यामुळे मला वाटतं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ह्यामध्ये रोवलं जातं तेव्हा ते राजकारण एक वेगळ्याच लेवलवर जातं असं मला वाटतं। आणि अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण करू नये, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पण आहे, महात्मा फुलेंचं पण नाव आहे आणि लोकमान्य टिळकांचं पण नाव आहे एका संदर्भात। त्यामुळे जे कोण यामधनं जातीयवादाचं राजकारण करू इच्छिता त्यांना मी सांगू इच्छितो की अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात कधीही होऊ नये, ह्याच्या पुढेही व्हायला नाही पाहिजे। आणि तिघांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही आदर संपूर्ण जगाला आहे, भारताला आहे। महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक क्रांतिकारक माणसं आहेत। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचं काम केलं आणि एक समाज घडवून आणला। त्यामुळे मला वाटतं की त्या इतिहासाबद्दल माहिती घेऊन इतिहासाचा तो आपण शिकायला पाहिजे इतिहासामधनं काहीतरी, नाहीतर आपण परत त्या मागच्या काळात ज्या लोकांनी चुका केल्या त्यात आपण जर का आत्ता केल्या तर मग उपयोग काय आपला एवढं शिक्षण घेतल्याचा असं मला। खरं तर हा वाद जो आहे तो पहिल्यांदाच समोर आलेला नाही, याच्यापूर्वी देखील हा वाद समोर आलेला आहे। इतिहासाचे धडे देऊन हा वाद पुन्हा एकदा नवीन लेवलवर जाण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं राज्यात। हे बघा, मी तुम्हाला सांगतो की कधी पण जेव्हा हा विषय येतो तेव्हा त्यात 2 अँगल्स आहेत। कुठल्याही विषयामध्ये असा 2 अँगल ह्या विषयातही आहेत। त्यामुळे मला वाटतं की ब्रिटिशकालीन रेकॉर्ड्स आहेत, पेशवेकालीन जे काय रेकॉर्ड्स आहेत, त्याचबरोबर त्यावेळेच्या जे काय मराठी जे काही इतिहासकार होते त्यांचे रेकॉर्ड्स बघायला पाहिजेत आणि त्यावेळेच्या वृत्तपत्रांमध्ये जे काय रेकॉर्डिंग झालं होतं, रिपोर्टिंग झालं होतं, त्याच्या आधारे जो काय इतिहास आहे तोच आपण मांडायला पाहिजे असं मला वाटतं, संपूर्ण पुराव्यांविषयी मांडायला पाहिजे। पुन्हा आगामी काळ हा संपूर्ण निवडणुकांचा आहे आणि निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे फॅक्टर्स खूप महत्त्वाचे ठरतात आणि किंबहुना त्याचं देखील राजकारण होत असतं। टिळकांचा खापरपंतू म्हणून युतीमधले असतील किंवा आघाडीमधले असतील या नेत्यांना तू काय आवाहन करू इच्छितो?
बघा मी खूप लहान आहे आव्हान करायला कुठल्याही मोठ्या नेत्यांना. मी फक्त ऑनलाईन सोशल मीडिया असू दे, डिजिटल मीडिया असू दे, ह्यावर जे काय लोक प्रतिक्रिया आणि कमेंट्स आणि जे काय लेख लिहितात त्यांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, महात्मा फुलेंच्या नावाने असू दे किंवा लोकमान्य टिळकांच्या नावाने असू दे किंवा कुठल्याही अजून मोठ्या थोर क्रांतिकारक नेत्यांच्या नावाने असू दे, महाराष्ट्रात राजकारण चालणार नाही. ह्याच्या आधीही कधी पण ह्या राजकारणाला कधीही वाव नव्हता आणि ह्याच्या पुढेही महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला वाव नसेल. त्याला कधीही ह्याच्या पुढे ते कधीही जस्टिफाय होऊ शकत नाही हे राजकारण, असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपण आता ज्या प्रकारे 2024मध्ये आहोत, अशा प्रकारचं राजकारण इलेक्शन झाल्यावर येणं हे दुर्दैवी आहे असं मला वाटतं. ते कधीच थांबायला पाहिजे होतं. आणि हे विषय फक्त इतिहासकारांनी आणि अभ्यास जे करतात इतिहासाचा, ज्यांना आवड आहे, त्यांनी तो पुढे न्यायला पाहिजे. त्याबद्दल चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद कुणाल. तर आपण बघू शकतोय की राज्यात आगामी काळात संपूर्ण निवडणुकांचं जाळं जे आहे ते विस्तारित होणार आहे. त्यामुळे कुठल्याही महापुरुषाबद्दल बोलताना सगळे रेकॉर्ड जे आहेत ते तपासून बोला, त्यांचा इतिहास जो आहे तो तपासून बोला आणि कुठलंही वक्तव्य कुठल्याही जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, अशी प्रतिक्रिया टिळकांचे खापरपंतू कुणाल टिळक यांनी दिली आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.